नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना। आज अंगारकी चतुर्थी आहे। चतुर्थी ही गणपती बाप्पांना समर्पित आहे। गणपती बाप्पा हे विद्येची देवता आहेत, ज्ञानाची देवता आहेत, त्याचप्रमाणे विघ्नहर्ता आहेत। त्याचप्रमाणे गणपती बाप्पा हे इच्छापूर्तीची देखील देवता आहे। आज मंगळी म्हणजेच अंगारकी चतुर्थी आहे आणि अंगारकी चतुर्थीला आपण जी इच्छा ठेवून जे उपाय करू ते उपाय आपले सक्सेस होत असतात। म्हणजेच त्या उपायांचं आपल्याला चांगलं फळ बघायला मिळत असतं। तुमची कुठलीही इच्छा असू द्या, नोकरी प्राप्तीसाठी असू द्या, घराच्या प्राप्तीसाठी असू द्या, लक्ष्मी प्राप्तीसाठी असू द्या, कोणतीही इच्छा पूर्तीसाठी तुम्हाला हा अत्यंत प्रभावी असा उपाय करायचा आहे। तुम्हाला आज संध्याकाळी एक तमालपत्र घ्यायचं आहे आणि ते या पद्धतीने तुम्हाला प्रज्वलित करायचं आहे। यामुळे तुमची कुठलीही इच्छा असेल, ती इच्छा कितीही कठीण इच्छा असेल, ती इच्छापूर्ती तुमची होणार आहे। हा उपाय तुम्हाला संध्याकाळी करायचा आहे। पूर्ण श्रद्धेने, भक्तिभावाने आणि पूर्ण विश्वासाने तुम्हाला हा उपाय करायचा आहे। उपाय तुम्ही संध्याकाळी 6 वाजेनंतर 12 वाजेपर्यंत केव्हाही करू शकतात। उपाय करण्याच्या अगोदर तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे। धूप दीप तुम्हाला लावून घ्यायचा आहे। तुम्हाला गणपती बाप्पांची पूजा करून घ्यायची आहे आणि यानंतरच तुम्हाला हा उपाय करायला घ्यायचा आहे। या उपायासाठी तुम्हाला 2 भीमसेनी कापराच्या वड्या घ्यायच्या आहे किंवा तुमच्या घरात जो कापूर असेल तो कापूर तुम्हाला घ्यायचा आहे आणि एक तुम्हाला तमालपत्र, ज्याला आपण तेजपत्ता म्हणतो, ते घ्यायचं आहे। घेताना ते चांगलं असावं, फाटलेलं नसावं, तुटलेलं नसावं, खराब झालेलं नसावं। एक तेजपान आपल्याला चांगलं बघून घ्यायचं आहे आणि आपल्याला आपल्या देवघरासमोर बसायचं आहे। एक मातीची पंती तुम्हाला घ्यायची आहे। यामध्ये तुम्हाला 2 कापराच्या वड्या ठेवायच्या आहे आणि बघा, थोडंसं तुम्हाला कुंकू ओलं करून घ्यायचं आहे आणि तुम्हाला एका काडीने या तेजपानावर तुमची इच्छा लिहायची आहे। अगदी थोडक्यात 2 शब्दात तुम्हाला इच्छा लिहायची आहे। जर का पैशासाठी तुम्ही उपाय करत असेल तर लक्ष्मी प्राप्ती, घरासाठी करत असेल तर घर प्राप्ती, नोकरीसाठी करत असेल तर नोकरीची प्राप्ती, अशी इच्छा तुम्हाला त्या पानावर लिहायची आहे आणि यानंतर तुम्हाला त्या 2 कापराच्या वड्या प्रज्वलित करायच्या आहे। यानंतर तुम्हाला हे तेजपान हातात घ्यायचं आहे आणि ते तुम्हाला या कापराच्या वडीमध्ये प्रज्वलित करायचं आहे आणि तुम्हाला हे करत असताना ओम गण गणपते नमः असं म्हणत तुम्हाला तुमची इच्छा व्यक्त करायची आहे। गणपती बाप्पांना तुमची इच्छा सांगायची आहे आणि ती पूर्ण होऊ दे अशी प्रार्थना करायची आहे। यानंतर तुम्हाला 1 वेळा गणपती अथर्व शीर्षाचं पठण करायचं आहे। त्याचप्रमाणे 1 वेळा गणपती संकटनाशक स्तोत्र या स्तोत्राचं तुम्हाला पठण करायचं आहे आणि गणपती बाप्पांना नमस्कार करून तुमची इच्छा पूर्ण होऊ दे अशी प्रार्थना करायची आहे। बघा, या दिवशी जर का तुम्ही तुमच्या इच्छापूर्तीसाठी काही उपाय केले तर तुम्हाला ह्या उपायाचे नक्कीच चांगले रिझल्ट बघायला मिळतात। कारण या दिवशी गणेश तत्व हे खूप मोठ्या प्रमाणात आपल्या पृथ्वीवर पसरलेले असतात आणि मंगळी म्हणजेच अंगारकी चतुर्थीला जर का तुम्ही कुठले उपाय केले, इच्छापूर्तीचे उपाय केले, तर बघा याचे रिझल्ट, फळ तुम्हाला नक्कीच चांगले बघायला मिळतात। कारण अंगारकी संकष्टी चतुर्थी ही खास करून इच्छापूर्तीसाठी केली जाते। तर अत्यंत प्रभावी असा उपाय तुम्ही तुमच्या कुठल्याही इच्छेसाठी आज नक्की करायचा आहे। यानंतर तुम्हाला यातलं जे राहिलेलं जळालेलं आहे, जी राख आहे, ती राख तुम्हाला एखाद्या झाडाखाली निर्मल्यामध्ये टाकून द्यायची आहे।